नमस्कार सर्वांना, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आता आम्ही चाललोय मंदिरात। तिथे शेजारी पण गावाकडे गेलेत म्हणून आमची दिया खूप किरकिर करायला, घरात थांबणं झाल्या म्हणून तिला आम्ही घेऊन चाललोय मंदिरात, थोडा वेळ खेळेल म्हणून। चला मग भेटूया मंदिरात। आमच्या दियाला ना नुसतं खेळायला मुलं पाहिजेत। मग आज तिचे फ्रेंड्स पण नव्हते, मग तिचे पाय काय घरात टिकेना। मग आता तिला घेऊन मंदिरातच जावं म्हणलं। मला आरतीत सामील व्हायचं होतं, तर सगळं मी गडबडीने आवरले होते। आणि इथे चौपाटीला खूप गर्दी असते संध्याकाळचं। दिया बघून पाणीपुरी पण मागत होती, पण तिला काहीतरी सांगून शांत केले। आणि आम्ही राहतोय तिथनं मंदिर थोड्याच अंतरावर आहे, म्हणून आमचं असं सारखं येणं होतं। आणि हा ब्लॉग रविवारचा होता, म्हणजे पौर्णिमेच्या आदल्या दिवशीचा। मग रविवार म्हणलं की बिरोबांचा वार, मग गर्दी पण भरपूर होती। आणि गेल्या गेल्या ह्याला नुसतं भंडाराचा नाद आहे। आणि एवढं गडबड करूनही काही उपयोग झाला नाही। आरती तर झाली होती, पण मी तीर्थाचं पाणी घेऊन आले आणि दियाला पण दिले। तोपर्यंत दिया इकडे तिकडे देवांना पाया पडणं चालू होतं तिचं। मग आम्ही गेलो मंदिरात, आणि कशी पाया पडते बघा मोठ्यांसारखं। आई वडिलांचं अनुकरण लहान मुली करतात, म्हणून आधीपासून त्यांना देवधर्माचं वळण लावलेलं बरं। मग नागोबांचं सुद्धा दर्शन घेतलं। आणि या भंडाऱ्यात खूप शक्ती असते। मी दियाला बरं नसलं की आधी हेच लावते। मग बाहेर येताना चिरमुरेचा प्रसाद वाटत होते। मग माझं तर फेवरेट आहे ते, कोणताही प्रसाद असू दे। मग असू दे पाप म्हणून यांना पण थोडं माझ्यातलंच दिलं। त्यानंतर गेलो देवाचा घोडा पाहण्यासाठी। तुम्ही माझ्या मागच्या मिनी व्लॉगमध्ये बघितलाच असाल, तेव्हा आम्हाला दर्शन मिळालं नव्हतं, पण आता मिळेल म्हणून आशेनं गेलो होतो। आणि तिथे जाऊन तर दिया खूप खुश झाली, आम्हाला घोडा पाहण्यासाठी मिळाला। बघा बिरोबांच्या दरबारात किती भक्तांची गर्दी होती। मला तर अजून 10-15 मिनटं बसावं असं वाटत होतं, पण दियाचं खेळून झालं होतं। ती कोणत्याही ठिकाणी 10-15 मिनटं यापेक्षा जास्त बसत नाही। मग बाहेर आलं की हिचा दंगा चालू झाला। आणि मंदिराच्या पुढं अजून बांधकाम चालू आहे, आणि थोड्याच महिन्यात पूर्ण झालं की आणखी मंदिर सुंदर दिसेल। तुम्ही पण जर बिरोबांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये चांगलं लिहायला विसरू नका। त्यानंतर आम्हाला थोडासा किराणा पण घ्यायचा होता। मग आम्ही गेलो मॉलमध्ये, आणि हिचे डोळे फक्त खायच्या वस्तूकडे असतात। बघा कशी न सांगता चॉकलेट घेऊन आली, आणि कधी एकदा बिल होईल आणि कधी ते एकदा माझ्या पोटात जाईल असं असतं हिचं तर। सगळं आवरून आम्ही परतलो घरी। व्लॉग आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।